तुम्ही इतकं क्लासिक कॉम्बिनेशन आहात. तुम्ही एक 50 अनाथ मुलांची भेट घेतली होती आणि त्या संदर्भात जेव्हा त्या मुलांशी संवाद साधलात तेव्हा 1-2 वेळा सगळ्यांनी तुम्हाला हळवं होताना पाहिलं. सो हे सगळं करत असताना ती संवेदनशीलता जपणं ही प्रत्येकाला जमेल अशी गोष्ट नसते, पण तुम्ही फार छान पद्धतीने ते जपतात. राजकारणामध्ये संवेदना ही खूप महत्वाची आहे आणि मला अतिशय आनंद आहे 800 मुलं ही या 1% आरक्षणामुळे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीला लागली. मला असं वाटतं की यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट काय असू शकते. डेमोक्रेसीचं, लोकशाहीची ताकद बघा की ज्यांच्या जीवनामध्ये समोर अंधार होता, एक निर्णय कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकतो. 2 वर्षानंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून आज मी एक ॲग्रीटेक स्टार्टअप सुरू करतोय आणि हे सगळं सर तुमच्यामुळे. आम्हाला या समाजात एक अस्तित्व मिळवून दिलं. तुमच्या आरक्षणाच्या या निर्णयामुळे आमची जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांना सुंदर रंग मिळाले. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार.